नमस्कार. आपल्या देशामधील सगळ्यात महागडा हायवे म्हणजे ज्या हायवेचा आपण आपल्या प्रवासासाठी वापर केला तर देशात सर्वाधिक टोल आपल्याला द्यावा लागतो तो हायवे म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. तब्बल 640 रुपये आपल्याला आपल्या खाजगी कारने त्यावरून जाणं येणं जर आपण प्रवास केला तर त्या टोल नाक्यावरती भरावे लागतात. कार जीप वगैरे हलक्या वाहनांपेक्षा मोठ्या वाहनांसाठी मग त्यांच्या आकारमानानुसार अगदी 2-2.5 हजार रुपयापर्यंत तिथे वन साइड टोल आहे. करोडो रुपये त्या एक्सप्रेसवेवरती टोलच्या स्वरूपामध्ये वर्षाला जमा होत असतात, गोळा केले जात असतात. आणि त्या बदल्यात आपल्याला म्हणजे तिथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना काय मिळतं तर प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास, प्रचंड कुचंबना, आपली होणारी प्रचंड चिडचिड, राग आणि संताप हेच नेहमीचं चित्र आहे. परवा एका गॅस वाहू टँकरचा तिथे अपघात झाला आणि त्यानंतर तब्बल 40 तासांपेक्षा अधिक काळ हजारो प्रवासी त्या ट्रॅफिक जाममध्ये फसलेले आहेत. ही आपली आपत्कालीन यंत्रणा, ही आपली प्रशासन व्यवस्था. त्या टँकरमध्ये अत्यंत स्फोटक गॅस होता वगैरे सगळं ठीक आहे, बरोबर. परंतु जर त्या गॅसच्या रस्तामार्गे वाहतुकीला तुम्ही शासनाने परवानगी दिलेली आहे तर त्याचा कधीतरी असा अपघात सुद्धा होऊ शकतो. हे लक्षात घेऊन व्यवस्थेची आखणी करण्याची जबाबदारी कोणावरती आहे? सरकारी सिस्टीमला जाग येण्यासाठी नेहमी एखादी दुर्घटनाच का घडावी लागते? त्याआधी ती सिस्टीम नेहमी झोपूनच का असते, सुस्तच का असते? एखाद्या गॅस वाहू टँकरचा अपघात झालाय आणि त्यामध्ये स्फोटक गॅस आहे हे समजून आल्यावरती त्या हायवेवरती जाणाऱ्या वाहनांचा फ्लो तात्काळ अडवून तो अन्य रस्त्यांमागे डायव्हर्ट करायला हवा, ही साधी अक्कल आपल्या वाहतूक विभागाला असायला नको? तो विभाग काय केवळ हप्ते वसुली आणि वाहन चालकांची छोट्या मोठ्या कारणांसाठी लूट करण्यासाठी आहे काय? हजारो लोक, शब्दशः अक्षरशः हजारो लोक त्या ट्रॅफिक जाममध्ये तासनतास अडकून राहिले आज सकाळपर्यंत. त्यामध्ये ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक होते, त्यामध्ये लहान लहान चिमुकली पोरं बाळं होती, त्याच्यामध्ये महिला होत्या. गाड्यांमधील पिण्याचं पाणी संपल्यानंतर त्यांना साधं पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी काही व्यवस्था त्या सरकारचा जावई असलेली ती टोल कंपनी IRB त्या कंपनीला आणि सरकारला, प्रशासनाला करता येऊ नये? लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांचा जीव पाण्याअभावी तिथं गाड्यांमध्ये कासावीस होत असताना या इतक्या मोठ्या महान बलाढ्य थोर महाराष्ट्र सरकारच्या प्रशासनाला लोकांना तिथे अडकलेल्या साधं पाणी पोचवता येऊ नये? किमान काही तास या वाहतूक कोंडीत आता पुढचे लोक अडकणार आहेत याचा अंदाज आल्यावरती पुढचं नियोजन लगेच करायला नको? अन्न पाणी याची काही तजवीज करावी लागेल याचा अंदाज या सिस्टीमला यायला नको? एक आमदार तिथं पोचला नाही या राज्यातला लोकांच्या मदतीला. तिथल्या सगळे निवडणुकीच्या धामधुमीमध्ये व्यस्त, ते महत्वाचं ना त्यांच्यासाठी. मंत्री संत्री तर सगळे लांबच राहिले. राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री तिकडे दूर हरिद्वारला पोचलेले काल. कशासाठी? तर कुठल्या तरी एका बाबा बुवाचा काही धार्मिक सोहळा होता, धार्मिक कार्यक्रम होता, त्यासाठी. निर्लज्ज आहेत सगळे, लाज नाही यांना कोणाला. विषय थोडा आता बदलेल लोक हो, परंतु कुठल्या दिशेनं आपलं महाराष्ट्र राज्य चाललंय पहा तुम्ही. आता आपापल्या धर्मावरती आपल्या सगळ्यांची श्रद्धा असते, प्रत्येकाचीच असते. परंतु आपला धर्म कोणता आहे? जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अनुसरला, जो आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी अनुसरला. आणि तो कोणता धर्म होता? तर जो आपल्या सगळ्या संतांनी सांगितला. नामदेव, एकनाथ, तुकाराम महाराजांपासून ते गाडगे महाराजांपर्यंत सगळ्या संतांनी सांगितलेला तोच धर्म आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी राजांनी अनुसरला. तोच पुढे राजर्षी शाहू महाराजांनी अनुसरला आणि तोच आपला खरा धर्म या महाराष्ट्रवासियांचा. त्या सगळ्याला तिलांजली देण्याचे उद्योग सरकारी पातळीवरनं आता देवेंद्र फडणवीसांच्या कृपेनं जोरात कसे सुरू आहेत पहा. ज्या सनातनी वैदिक विचारांनी आपल्या संत नामदेवाला त्रास देऊन महाराष्ट्राबाहेर जाण्यास भाग पडलं, चोखोबांची छळवणूक केली. संत एकनाथ महाराज स्वतः ब्राह्मण असून त्यांना त्रास दिला का? तर ते सनातनी ब्राह्मण्यवादाच्या विरोधामध्ये उभे ठाकले होते आणि सर्वसामान्य बहुजन लोकांच्या सोबत होते. समानता, समता सांगत होते, मानवता सांगत होते. म्हणून
तुकोबारायांना तर त्यांच्या अभंगांच्या वया इंद्रायणीमध्ये बुडवाव्या लागल्या. प्रचंड छळवणूक त्यांना सहन करावी लागली. आणि या सगळ्यांच्याही आधी याच सनातनी वैदिक विचारांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आपल्या मातापित्यांना आत्महत्या करायला भाग पडलं. त्यानंतर सुद्धा त्या भावंडांना प्रचंड त्रास दिला. आणि म्हणून आपल्या सगळ्या संतांनी त्या सनातनी वैदिक विचारांच्या विरोधामध्ये मोठं बंड उभं केलं. त्या काळामध्ये आपल्या माऊलींनी वेदांची समीक्षा संस्कृतमधून प्राकृतामध्ये आणणं, रेड्याच्या मुखातून वेद बोलवून घेणं, हे सनातनी वैदिक विचारांच्या विरोधातील मोठं बंडच होतं. दुसरं काय होतं? चोखोबांची समाधी विठ्ठल मंदिराच्या बाहेर दरवाजात उभारणं हे संत नामदेव महाराजांचं सनातनी बडव्यांच्या विरोधातलं आणि त्या विचारधारेच्या विरोधातलं मोठं बंडच होतं. दुसरं काय होतं? ब्राह्मणांच्या आणि मागासवर्गीय अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांना ब्राह्मणांच्या आधी भोजन देणं आपल्या घरी किंवा त्यांच्या घरी जाऊन भोजन करणं हे संत एकनाथांचं बंड नव्हतं तर काय होतं? आणि आपल्या तुकाराम महाराजांच्या विषयी काय बोलावं? त्यांनी तर या सनातनी वैदिकांविरोधात प्रचंड मोठा लढाच दिला आपल्या काळामध्ये. आणि म्हणूनच आपण म्हणतो, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. हा कुंभमेळा वगैरे ही आपल्या या सगळ्या संतांना छळणाऱ्या सनातनी वैदिक धर्मीयांची परंपरा. आपला कोणताही संत, कोणताही अगदी एकही संत या कुंभमेळ्यामध्ये कधीही सहभागी झालेले नाहीत. आणि आता ही आजचीच बातमी पहा. नाशकामध्ये लवकरच होऊ घातलेल्या कुंभमेळ्यामध्ये जे विद्यार्थी विविध पातळीवरती श्रमदान करतील, म्हणजे प्रशासनाला मदत करतील, त्यांना परीक्षेमध्ये एक्स्ट्रा मार्क दिलं जाणार असल्याचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घोषित केले. म्हणजे पहा, म्हणजे कुंभमेळ्यामध्ये शाळा सोडून, अभ्यास सोडून विद्यार्थ्यांनी आता नाशकातले रस्ते झाडावेत, केर कचरा काढावा, त्या साधू महंतांनी केलेली सगळी घाण साफ करावी, त्यांचे ते चरस गांजाच्या त्या विड्या उचलाव्यात, त्यांच्या उघड्या नागळ्या आंघोळीची व्यवस्था पाहावी, असं आपल्या महाराष्ट्र सरकारचं आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंचं म्हणणं आहे. पहा महाराष्ट्राची प्रगती. याआधीच जिथे तंत्रज्ञान शिकवलं जातं त्या ITI मध्ये आता पौराहित्य प्रशिक्षण वर्ग आपल्या महान थोर सरकारनं सुरू केलेले आहेतच. कधी तुम्ही विचार केलेला होता लोक हो यापूर्वी की या ITI मध्ये महाराष्ट्रातल्या लेथ मशीन आणि इलेक्ट्रिशियन आणि अन्य तांत्रिक कोर्सेसच्या ऐवजी असं पौराहित्य वगैरे शिकवलं जाईल म्हणून? परंतु देवेंद्र फडणवीस आहे तो सब कुछ मुमकिन आहे. ITI मधून आता भिक्षुक आणि पुजारी तयार होणार आहेत आपल्या. त्याआधी काही दिवसांपूर्वीच एक मोठा निर्णय जाहीर झालेलाच आहे, बघितला असेल तुमच्यापैकी अनेकांनी. जी मुलं विद्यार्थी आता वेद आणि उपनिषदांचा अभ्यास करतील, अध्ययन करतील, त्यांना 10वी 12वीच्या समकक्ष आता मानण्यात येणार आहे. म्हणजे पहा तुम्ही, अभ्यासाची पुस्तकं आता वाचायची गरज नाही. वेद, उपनिषद, श्रुती पुराणांचा अभ्यास करा आणि 10वी 12वी पास व्हा. आणि पुढे जाऊन काय करणार हे विद्यार्थी? जगाच्या तुलनेमध्ये त्यांचं काय होणार? त्यांचं भवितव्याचं काय विचारायचं नाही. मग तुम्ही अर्बन नक्षलवादी व्हाल. असा सगळा तमाशा चाललाय. 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील काय? त्यांचं विलिनीकरण होईल काय? प्रफुल्ल पटेल बघा आज काय बोलला, तो सुनील तटकरे बघा काल काय बोलला. अरे हे काय आपल्या राज्यापुढचे महत्वाचे प्रश्न आहेत का लोक? आग लागू द्या त्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला, संपुष्टात येऊ द्यात ते दोन्ही गट. काय राज्याचा अड्डार आहे का आपल्या? काय दिवे लावले त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या महाराष्ट्रासाठी? आत्तापर्यंत स्थापनेपासून लूटच केलेली आहे ना महाराष्ट्राची. आणि नेहमी भारतीय जनता पार्टीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करण्याचीच भूमिका घेत आलेला आहे ना तो पक्ष. कशासाठी त्या पक्षाच्या भवितव्याबाबत चर्चा करण्यासाठी आपण आपला महत्त्वाचा वेळ वाया घालवायचा? आपल्या पुढच्या समस्या किंवा खरे प्रश्न काय आहेत नेमके? त्या आपल्या महान विश्वगुरूंनी त्या अमेरिकेसोबत, ट्रम्पसोबत नेमका काय करार केलाय? त्या अदानीला वाचवण्यासाठी आणि त्या एप्स्टीन फाईल्समधलं आपली झाकली मूठ 1.25 लाखाची तशीच राहावी कायम, ती राखण्यासाठी म्हणून आपला देश किती प्रमाणात त्या विश्वगुरूने आपल्या ट्रम्पच्या चरणी घाण टाकलाय, तो आपल्या पुढचा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आधीच आपला शेतकरी विविध कारणांनी अडचणीत आहे, कासावीस आहे. त्यातच अमेरिकेची कृषी उत्पादनं जर टॅक्स फ्री होऊन स्वस्तात आपल्या भारतात यायला लागली तर आपल्या कृषी क्षेत्राचं काय होणार? हा आपल्या पुढील महत्त्वाचा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. अमेरिकेत जाणाऱ्या आपल्या वस्तूंवर तिथे 18% कर द्यावा लागणार आहे, भरावा लागणार आहे. मात्र अमेरिकेतून भारतात येणाऱ्या वस्तू सगळ्या पूर्णपणे
करमुक्त असणार आहेत असा दावा ट्रम्प यांनी स्वतः आणि त्यांच्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा केला. तो आपल्या सरकारने अजिबात खोडलेला नाही. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला ज्याप्रमाणे ट्रम्प यांनी वारंवार आपण भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचे दावे केले, चीनच्या मदतीनं पाकिस्तानने भारताची विमानं पाडल्याचे दावे केले गेले त्या काळात, आणि नरेंद्र मोदी मात्र त्या सगळ्यावरती एकही शब्द न बोलता गप्पच राहिले. तसंच आता सुद्धा घडतंय. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनानं करारामध्ये भारताला झुकवल्याचे दावे केलेले असताना नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार गप्प आहे, एकही शब्द काढत नाहीयेत. त्यांच्या 56 इंची छातीला चीन आणि अमेरिकेच्या समोर का इतकी धडकी भरते आणि का ते मुख गिळून गप्प असतात ते काही कळायला मार्ग नाही. एकूण सगळा असा आनंद आहे. संसदेत काय चालले गेले 3-4 दिवस ते सगळे आपण पाहतच असाल, त्याचे वृत्त येतच असेल तुमच्यापर्यंत. काय होणार आहे आपल्या देशाचं त्या अयोध्येच्या प्रभू श्रीरामाला तरी सांगता येईल की नाही या क्षणाला, ही शंकाच आहे. असो, भेटू पुन्हा लवकरच अशाच महत्त्वाच्या विषयांबाबत बोलण्यासाठी. तूर्त आज इथेच थांबतो. धन्यवाद.